राजकुमारी वसंतिका शापित प्रेमाची कहाणी। प्रत्येक राजवाड्याच्या भिंतींमध्ये काही ना काही रहस्य लपलेले असते। काही प्रेमकथा अपूर्ण राहतात, काहींना काळाचा शाप लागतो, तर काहींना त्यातून मुक्ती मिळते। ही कथा आहे एका श्रापित राजकुमारीची आणि तिच्या राजकुमाराच्या अटळ प्रेमाची। राजपुऱ्यात एक जुना भव्य राजवाडा होता, सिंहगड राजमहल। लोक म्हणत की तिथे रात्री विचित्र आवाज येत। काहींनी सांगितलं होतं की राजवाड्यात एक सुंदर राजकुमारी अजूनही फिरत असते, जिचा आत्मा शापित आहे। याच राजवाड्यातील वारसा सांभाळण्यासाठी राजकुमार वीरेंद्र परत आला। तो बलाढ्य शूरवीर होता, पण प्रेम आणि भावना यापासून कायम दूर राहिला होता। त्याच्या परतण्याने राजवाड्यातील गूढ गोष्टी उलगडू लागल्या। एके रात्री तो महालाच्या जुन्या ग्रंथालयात गेला। तिथे त्याला एक जुनी हस्तलिखित वही सापडली। त्यावर सुवर्ण अक्षरात लिहिलं होतं, राजकुमारी वसंतिका शापित प्रेमाची कहाणी। वीरेंद्रने ती वही वाचायला सुरुवात केली आणि त्याला धक्काच बसला। ही गोष्ट 300 वर्षापूर्वीची होती। वसंतिका ही सिंहगड राजघराण्यातील सर्वात सुंदर आणि हुशार राजकुमारी होती। तिचं सौंदर्य आणि शहाणपण साऱ्या राज्यात सुप्रसिद्ध होतं। तिचं हृदय मात्र राजकुमार अधिराजसाठी धडधडत होतं। अधिराज आणि वसंतिकाचं प्रेम अपार होतं, पण त्यांच्या प्रेमाच्या आड आला एक क्रूर तांत्रिक, वरुणेश्वर। तो वसंतिकाच्या सौंदर्यावर भाळला होता आणि तिला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार होता। जेव्हा वसंतिकाने त्याला नकार दिला, तेव्हा क्रोधाने त्या तांत्रिकाने तिला एक भयंकर श्राप दिला। तुझं प्रेम कधीच पूर्ण होणार नाही। या राजवाड्यात तुझा आत्मा अडकून राहील आणि तोपर्यंत मुक्त होणार नाही, जोपर्यंत तुझं प्रेम पुन्हा जन्म घेऊन तुला सोडवणार नाही। अधिराजला हे कळताच तो वसंतिकाला वाचवण्यासाठी आला, पण त्या तांत्रिकाच्या मायावी शक्तीपुढे तो असहाय्य ठरला। तांत्रिकाने वसंतिकाला एका आरशामध्ये कैद केलं आणि अधिराजला मारलं। त्याच्या मृत्यूमुळे वसंतिकाच्या आत्म्याने चिरकाल या राजवाड्यात भटकायचं ठरवलं। वीरेंद्र त्या वहीतील कथा वाचताच त्याला जाणवलं की त्याला सतत एक स्त्री साथ घालत आहे। तो राजवाड्याच्या एका जुन्या आरशाकडे आकर्षित झाला। अचानक त्या आरशात त्याला एक सुंदर राजकुमारी दिसली, वसंतिका। ती त्याच्याकडे पाहत होती, जणू काही त्याला ओळखत होती। तिचे डोळे ओसंडून वाहणाऱ्या भावनांनी भरलेले होते। तू आलास, ती हळूच बोलली। वीरेंद्र आश्चर्यचकित झाला। त्याला समजलं की तोच अधिराजचा पुनर्जन्म आहे आणि त्याने वसंतिकाला मुक्त करण्यासाठी परत यावं हे नियतीने आधीच ठरवलं होतं। वीरेंद्रने शोध घेतला आणि तो तांत्रिक वरुणेश्वरच्या गुप्त कबरपर्यंत पोहोचला। तिथे एक काळ्या जड धातूचं पुस्तक होतं। त्यातच वसंतिकाच्या श्रापाची गुपितं होती। त्या पुस्तकात लिहिलं होतं, वसंतिकाला मुक्त करायचं असेल तर तिला प्रेमाची शपथ पुन्हा द्यावी लागेल, पण जर ती अपूर्ण राहिली तर ती पुन्हा शापित होईल। वीरेंद्र वसंतिकाच्या आत्म्यासमोर गेला आणि म्हणाला, माझं प्रेम आजही तुझ्यावर तितकंच आहे जितकं 300 वर्षापूर्वी होतं। मी तुला मुक्त करेन। तो पुढे आला आणि तिने हात पुढे केला, पण त्या क्षणी राजवाडा हादरला। वाऱ्याचा झंझावात सुरू झाला आणि अचानक तांत्रिक वरुणेश्वरचा आत्मा जागा झाला। तुम्ही दोघं कधीच एकत्र येऊ शकत नाही, तो गरजला। पण वीरेंद्र घाबरला नाही। त्याने त्या तांत्रिकाचा आत्मा नष्ट करण्यासाठी तलवार उचलली आणि त्या काळ्या पुस्तकावर ठेवली। अचानक वीज चमकली आणि तांत्रिकाचा आत्मा धुळीत विलीन झाला। त्याच क्षणी वसंतिकाच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं। तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती हळूहळू प्रकाशात विलीन झाली। धन्यवाद अधिराज, आता मी मुक्त आहे। आणि त्या क्षणी शाप संपला। काही वर्षानंतर वीरेंद्र एका राजकीय कार्यक्रमाला गेला। तिथे त्याला एक मुलगी भेटली। तिचं नाव वसुंधरा होतं। ती हुबेहूब वसंतिकासारखी दिसत होती। जेव्हा त्यांच्या नजरा एकत्र झाल्या तेव्हा वसुंधराच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित उमटलं आणि तिने हलकेच विचारलं, खूप उशीर लावलास का यायला? वीरेंद्र आश्चर्यचकित झाला, पण हळूच हसत म्हणाला,
पण आता मी तुला कधीच सोडणार नाही. आणि अशा प्रकारे शापित प्रेम अखेर पूर्णत्वास आलं. ही कथा आपल्याला शिकवते की खरं प्रेम कोणत्याही काळाच्या बंधनात अडकत नाही. ते जन्मोजन्मी टिकतं आणि शेवटी ते विजय मिळवतंच. कधी कधी नियती आपल्यासमोर अडथळे आणते, पण जे प्रेम खरं असतं ते शेवटी एकत्र येतंच.